नमो बुद्धाय. जगातील अज्ञान आणि अविद्या दूर करण्यासाठी माता सुजाताची खीर कारणीभूत ठरली. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला माता सुजाताने खीरदान करून माता सुजाताला महाप्रतापी पुण्याचा अनंत लाभ झाला आणि पुढील जीवनात भिक्खुणी बनून आहारात पद प्राप्त केले. अशा महान पुण्यराशी आहारात भिक्खुणी माता सुजातास मी विनम्र अभिवादन करतो. आजची ही धम्मदेशना आहारात भिक्खुणी माता सुजाताच्या स्मरणार्थ संबोधित करतो. सर्वांना आदरपूर्वक विनम्र निवेदन आहे की ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करा. दानामध्ये दान हो, दानामध्ये दान सुजाता तुझे दान. दानामध्ये दान सुजाता तुझे दान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. दानामध्ये दान सुजाता तुझे दान. दानामध्ये दान सुजाता तुझे दान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. हो, त्याने ग्रोध वृक्षाखाली गौतम तपस्वी. त्याने ग्रोध वृक्षाखाली गौतम तपस्वी. त्यागियले भोजन अस्ति पंजर दिसती. त्यागियले भोजन अस्ति पंजर दिसती. थोर उपकार जगी हो, थोर उपकार जगी तुझे ते अन्नदान. थोर उपकार जगी तुझे ते अन्नदान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. हो, दानामध्ये दान सुजाता तुझे दान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. खाऊनिया खीर बुद्ध झाले ग महान. ज्यांनी आपल्या कठोर तपसाधनेमधून प्रज्ञा, शील, करुणा ह्या अनमोल ज्ञानाला संपादित केले आणि
जगाच्या शाश्वत सुखासाठी धम्माचा मार्ग दिला. अशा महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्धांना मी त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघाला सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथक परिश्रमाने त्यागाने आम्हाला महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा धम्म लाभला, असे आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व प्रिय आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि बालिका, या सर्वांसाठी मी या वर्षावासाच्या मंगल काळामध्ये अनंत मंगल मैत्रीची कामना करतो. या धम्मदेशनेचा ध्वनी जिथपर्यंत पोचत असेल, जे जे श्रद्धावान उपासक उपासिका या धम्मदेशनेला श्रवण करत असतील, त्या सर्वांसाठी मी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना करतो. आजची धम्मदेशना ही सेनानी पुत्री सुजाता या विषयाला अनुसरून आहे. कारण सुजाताने जर खीरदान दिले नसते तर कदाचित आम्हाला धम्म सुद्धा लाभला नसता. कारण बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची स्थिती मृत्यू जवळ जवळ जात होती आणि त्यांच्या शारीरिक ऊर्जेची ज्योत लुप्त होता होताच माता सुजाताच्या खिरीने ती ज्योत पुन्हा प्रज्वल झाली. हा प्रसंग फारच चित्तथरारक आहे आणि धम्माच्या इतिहासामध्ये ही घटना खूप महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा ही धम्मदेशना आपण सर्वांनी शेवटपर्यंत श्रवण करावी. कपिलवस्तूचे राजे राजा शुद्धोधन आणि त्यांची प्रिय राणी महामाया यांचा विवाह होऊन बरेच दिवस झाले होते. वृद्धापकाळ जवळ आला, मात्र पुत्ररत्नाचा कुठलाही लाभ नसल्याने महाराणी महामाया आणि राजा शुद्धोधन चिंतित होते. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी महाराणी महामायाला गर्भधारणा झाली. 10 महिन्यानंतर नयनरम्य लुंबिनी वनात बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि पुढे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा विवाह कोलीय वंश दंडपाणी राजाच्या सौंदर्यशील मुलीशी म्हणजे यशोधरेशी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला. विवाहानंतर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला आणि राणी यशोधरेला सुंदर पुत्र प्राप्त झाला. सुंदर पुत्राचा जन्म झाला. त्याचे नाव थाटामाटाने राजकुमार राहुल ठेवण्यात आले. त्यावेळी राजगादीवर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम राजा होते. संपूर्ण शाक्य जनपदाची जबाबदारी ही राजा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमावर होती. अशाच एका दिनी संघाची सभा भरवण्यात आली आणि या संघाच्या सभेमध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या झगड्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यात जो वाद होता
त्या वादाची चर्चा झाली. शाक्य संघाने कोलियांबरोबर युद्ध करण्याचे ठरविले. संघाच्या निर्णयाविरुद्ध बोधिसत्व सिद्धार्थ गौतम गेले. एकमताने युद्ध करण्याचे ठरले होते, परंतु बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने युद्धाला विरोध केला. मात्र त्याच्या मताला कोणीही सहमत झाले नाही आणि संघाने शिक्षा केल्यावर वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने आपल्या सर्व ऐश्वर्याचा, परिवाराचा, पत्नीचा, राजकुमार राहुल, माता महाप्रजापती आणि राजा शुद्धोधन संपूर्ण परिवाराचा त्याग करून प्रवज्ञा घेतली. वेगवेगळ्या ऋषीच्या आश्रमात ज्ञान संपादन करीत असता 6 वर्षे लोटून गेली. मिळालेल्या ज्ञानाने त्याचे समाधान झाले नाही. शेवटी उरुवेला येथे खडतर तपस्या करायची ठरून डोंगर दरीत झाडीत उपास तापास करू लागले. 4-6 दिवस अन्न खात नव्हते. शरीर अस्थि पंजर झाले होते. असे करीत असता डोंगेश्वरी नावाच्या पर्वताच्या एका कपारीत बसून घोर तपाचरण करू लागले. शरीर बलहीन, क्षीण, अशक्त झाले होते. चालता येत नव्हते. एक दिवस बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने उठून चालण्याचा प्रयत्न केला आणि चक्कर येऊन बोधिसत्व सिद्धार्थ गौतम भूमीवर पडले व शुद्धीवर आल्यावर त्यांनी ठरविले की आपण अन्न ग्रहण केले तरच शरीर टिकेल, नाहीतर मृत्यू आपल्याला गाठेल. जो आपला उद्देश आहे की जगातील दुःख, जगातील भांडण, जगातील तंटे सर्व नष्ट करायचे आहे. जगामध्ये सुखाची उत्पत्ती कशी होईल, दुःखाचा नाश कसा होईल, हे जे संशोधन आहे, हे संशोधन जर शरीरच टिकले नाही तर कसा शोध होईल. आणि म्हणून त्यांनी ठरवले की अन्न ग्रहण करावे. जवळच नदीच्या काठी एक वटवृक्ष होता. त्याखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बसले. या निरंजना नदीच्या काठी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बसलेले असताना एक विशेष अशी घटना घडून आली. या भागामध्ये सेनानी नावाचे गाव होते. त्या नगरीमध्ये सेनानी नावाचा एक श्रीमंत होता. त्याला सुजाता नावाची एक मुलगी होती. तिचे लग्न झाले होते, परंतु बराच काळ लोटला तरी तिला पुत्र प्राप्ती झाली नव्हती. परिवारात निराशा होती. सुजाताचे सासू सासरे आपल्या मुलाचे दुसरे लग्न करण्याच्या बेतात होते. त्यामुळे सुजाता खूप दुःखी होती. एक दिवस सुजाता आपल्या महालात रडत असताना तिची दासी पूर्णा महालात येते. तर आपली मालकीन रडत आहे हे पाहून ती विचारते, बाईसाहेब, आपण का रडत आहात? काय कारण आहे? मग तेव्हा सुजाता म्हणाली, मला पुत्र प्राप्ती होत नाही, म्हणून माझे सासू सासरे माझ्या पतीचा दुसरा विवाह करणार आहेत. मग माझे काय होणार? तेव्हा ती पूर्णा दासी म्हणते, बाईसाहेब, नैरंजना नदीच्या काठी एक वटवृक्ष आहे. त्यावर एक वनदेवता वास करते असे म्हणतात आणि त्या वनदेवतेला आपण नमस्कारावा, मागणे मागावे. पाहू तरी
हे ऐकून सुजाताच्या मनात नवीन आशा उत्पन्न झाली. तिने तिथे जाऊन त्या वटवृक्षाला नवस केला की मला जर पुत्रप्राप्ती झाली तर मी 1000 गाईच्या दुधाची खीर दान करीन आणि पुत्रप्राप्तीची आशा मनी धरून त्या वटवृक्षाला, निग्रोध वृक्षाला तिने वंदन केले. इथे एक सर्वात महत्वाचे सांगू इच्छितो की कुठलेही नवस उपवास केल्याने, देवपूजनाने पुत्र होत नाही. ही गोष्ट फार समजण्यासारखी आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. परंतु त्यावेळच्या प्रचलित रूढीप्रमाणे सुजाताने नवस केला. निसर्ग नियमाप्रमाणे तिला पुत्र रत्नाचा लाभ झाला. तिच्या परिवारात फार आनंद झाला. तिने आपल्या परिवारासह सुवर्ण पात्रात 1000 गाईच्या दुधाचे खिरीचे स्वादिष्ट व्यंजन बनवून सुवर्ण पात्रात घेऊन जाण्याचे ठरविले होते. तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता. चैत्र पौर्णिमेच्या दिनी सुजाताने 1000 गाईच्या दुधाची खीर, स्वादिष्ट खीर बनवून तिने आपल्या परिवारासह सुवर्णपात्र स्वादिष्ट खीर घेऊन जाण्याचे ठरविले. त्या चैत्र पौर्णिमेच्या दिनी तिने आपली दासी पूर्णाला त्या वटवृक्षाखाली साफसफाई करण्यास पाठविले. दासी पूर्णा नदीकाठी आली आणि तिने बघितले की या वटवृक्षाखाली साक्षात वटवृक्षाने मानवी रूप धारण करून, एका तपस्वीचे रूप धारण करून प्रत्यक्ष दान घेण्यासाठीच जणू वटवृक्ष मानवी रूपात अवतरलेला आहे. तिने बघितले की त्या तपस्वीचे शरीर हे अस्थि पंजर झालेले होते. संपूर्ण मांस हे हाडाला चिकटलेले होते आणि नुसता शरीराच्या हाडाचा सापळा दिसत होता. दाढीचे केस वाढलेले, शरीरावर कुठल्याही प्रकारचे मांस नाही. निव्वळ शरीराच्या निव्वळ हाडांचा सापळा अशा तपस्वीला जेव्हा दासी पूर्णाने बघितले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. पूर्णा नदीकाठी आली असता बोधिसत्व सिद्धार्थ गौतम डुंगेश्वरी पर्वत उतरून त्या वडाच्या झाडाखाली येऊन क्षीण झालेले शरीर, थकलेले अशा अवस्थेत वडाच्या झाडाला टेकून बसलेले होते. पूर्णाला वाटले आपल्या मालकिनीचा नैवेद्य स्वीकारण्यास वनदेवता एक आजारी अशक्त रूपात अवतरली आहे. ही आनंदाची बातमी तिने येऊन आपली मालकीन सुजाताला सांगितली. बाईसाहेब, आपला नैवेद्य स्वीकारण्यास साक्षात वृक्ष वनदेवता एका तपस्वीच्या रूपात अवतरली आहे. ही बातमी ऐकून सुजाताला खूप मोठा आनंद झाला आणि ती म्हणाली, हे खरे असेल तर मी आजपासून तुला दास्यत्वातून मुक्त करते आणि तुला मुलीसारखे सांभाळेन. सुजाताने तिला खूप मोठे बक्षीस दिले. बाळास बरोबर घेऊन ती आपल्या परिवारासह निरंजना नदीच्या काठी आली. तर खरोखरच वटवृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या हाडांचा सापळा झालेल्या अवस्थेत बसलेले त्यांना दिसले. तिने बोधिसत्वास पाहिले आणि खरोखरच वनदेवताच आहे असे तिला मनोमन वाटले. तिने प्रथम त्या जागी येऊन
बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला त्या तपस्वीला वंदन केले. बरेच दिवस अन्न न घेतल्यामुळे बोधिसत्वाचे मन स्थिर नव्हते. आपण जर अन्न घेतलेच नाही तर मृत्यूचे संकट येईल. आपण जगण्यासाठी अन्न ग्रहण केलेच पाहिजे असे मनी ठरवले होते. आणि त्याच दिवशी सुजाता आपला नवस पुरा करण्यासाठी आली होती. ती बोधिसत्वासमोर आपण आणलेल्या खिरीचे स्वर्णपात्र घेऊन बसली आणि श्रद्धापूर्वक म्हणाली, हे वनदेवता, माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. मला आपल्या कृपेने पुत्र प्राप्ती झाली आहे. त्यामुळे माझे जीवन सार्थकी लागले आहे. ही सारी आपलीच कृपा आहे. तेव्हा आपणास मी बोलल्याप्रमाणे 1000 गाईच्या दुधाची खीर नैवेद्य म्हणून आणली आहे. आपण तिचा स्वीकार करावा अशी विनंती करते. हे सुजाताचे शब्द ऐकून बोधिसत्व सिद्धार्थ गौतम आश्चर्यचकित झाले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे सर्व ऐकत होते, पण सुजाताचे हे शब्द ऐकून बोधिसत्व सिद्धार्थ गौतम स्पष्ट रूपाने त्या सुजाताला बोलले, माते, मी कोणी देव नाही, देवाचा दूत नाही. तुझ्यासारखाच मानवाचा राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा पुत्र आहे. मी सत्याचा शोध घेण्यासाठी, दुःखाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी, वैरभावाचा शोध घेण्यासाठी हे तप आचरण करीत आहे. माते, खरोखरच मला ज्ञान प्राप्ती व्हावी अशी शुभेच्छा व आशीर्वाद दे आणि तुझे खिरीचे भोजन सुखदायक ठरो अशी मला अपेक्षा आहे. तुझे कल्याण हो, मंगल हो अशी अपेक्षा करतो. सुजाताने हातातील खिरीचे पात्र बोधिसत्वाच्या हाती दिले आणि म्हणाली, माझे मनोरथ जसे पूर्ण झाले तसे आपलेही मनोरथ पूर्ण होत. आपण शोध घेत आहात त्या ज्ञानाची आपणास प्राप्ती हो अशी शुभ कामना व्यक्त केली. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सुजातास म्हणाले, माते, मला सत्याचा शोध घेण्यासाठी तुझी खीर लाभदायक ठरो असे शुभचिंतन करून त्या खिरीचा स्वीकार केला. निरंजना नदीकाठी जाऊन स्नान केले आणि त्या वटवृक्षाला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने वंदन केले आणि निरंजना नदीकाठी जाऊन स्नान केले आणि सुपतिष्ठ नावाच्या घाटावर बसून त्या खिरीचे सेवन केले. तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता. तेव्हाच मनात एक संकल्प केला की मला ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाईल असे बोलून ते सुवर्ण पात्र नदीत फेकले. ते पात्र बोधिसत्व बोलल्याप्रमाणे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊ लागले आणि काही अंतरावर गेल्यावर ते पात्र पाण्यात बुडाले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला तो घडलेला प्रसंग पाहून खूप आनंद झाला. आजही त्या स्थळी सुजाताचे मंदिर बांधलेले आहे. मोठ्या श्रद्धेने लोक आजही त्या ठिकाणी पूजन करतात. तथागतांचा तो प्रसंग आठवतात. सुजाताचे खीरदान म्हणून त्या ठिकाणी सुजाता मंदिर आजही बनवलेले आहे. या गावाला सुजाताचे गाव किंवा बकरोल असे म्हणतात. सुजाताची खीर सेवन केल्यावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम नदीतून गया प्रांतात जात असताना स्थानीय नावाच्या शेतकऱ्याने गवताची पेंडी दिली. त्या प्रसंगाचे पुतळे आजही नदीकाठी आहेत. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम
उरुवेला नगरी म्हणजे जी आजची बोधगया आहे, त्या उरुवेलामध्ये, उरुवेला म्हणजे उरु पाली शब्द आहे. उरुचा अर्थ बांबू बास असा होतो. उरुवेला म्हणजे त्या ठिकाणी मोठमोठे बांबूचे बेट होते, म्हणून त्या स्थळाला उरुवेला असे म्हणायचे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम निरंजना नदीच्या पाण्याला स्पर्श करून वंदन करतात आणि निरंजना नदीच्या काठावरती जो बोधिवृक्ष आहे त्या बोधिवृक्षाकडे बघतात. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्या उरुवेलाच्या वनामध्ये येतात आणि संपूर्ण वेळूवन वनाकडे बघतात आणि त्यांच्या दृष्टीमध्ये अनेक वृक्ष दिसतात. मात्र त्यांनी त्या उरुवेल वनातील ध्यान साधनेसाठी पिंपळ वृक्षाची निवड केली. हा मोठा वैज्ञानिक प्रश्न आहे की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी संबोधी प्राप्तीसाठी पिंपळ वृक्षाखालीच बसावे, त्या पिंपळ वृक्षाची निवड का केली? कारण बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे शरीर क्षीण झाले होते, बलहीन झाले होते, शरीर अस्थिपंजर झाले होते. कुठल्याही प्रकारचे बल शरीरात नव्हते आणि त्यांना अशा अवस्थेमध्ये ध्यान साधना सुद्धा करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांना सर्वात जास्त जी आवश्यकता होती ती ऑक्सिजनची होती. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वांना माहिती आहे की पिंपळाच्या झाडाखाली 24 घंटा ऑक्सिजन प्राप्त होत असतो. भरपूर प्रमाणात 100% ऑक्सिजन केवळ पिंपळाच्या झाडाखालीच मिळतो. म्हणून याच उद्देशाने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने त्या पिंपळाच्या वृक्षाची निवड केली की याच पिंपळाच्या वृक्षाखाली बसून मी ध्यान साधना करेन. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्या बोधी वृक्षाखाली वज्रासनामध्ये, वज्रासन म्हणजे आपण बसतो तसे नव्हे, वज्रासन म्हणजे या पायातून आळी करून हा पाय त्या पायाच्या ह्या मांडीवर आणि हा पाय दुमडून त्या पायाला आळी करून या मांडीवर एक पाय आणि ह्या मांडीवर एक पाय, त्याला वज्रासन असे म्हणतात. वज्रासन सहजासहजी सोपे नाही. वज्रासनामध्ये बसल्यानंतर मनुष्याला लवकर उठता येत नाही. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने तपसाधनेला बसण्यापूर्वी संकल्प केला की मी या वज्रासनाला ग्रहण करतो आणि जोपर्यंत मला संबोधी ज्ञान प्राप्त होणार नाही, जोपर्यंत या जगातील दुःख नाहीसे करण्याचा मार्ग मला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी हे वज्रासन सोडणार नाही. असा संकल्प बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने केला. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने आपल्या ध्यान साधनेला, कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने वज्रासनामध्ये बसल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये अनेको प्रकारचे विचार थैमान करू लागले. गौतमाच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा क्षीण राहिलेला नव्हता, बल नव्हते, त्यामुळे चित्ताची अवस्था सुद्धा चांगली नव्हती. शरीर अस्थिपंजर झाले होते, शरीरामध्ये वैचारिक शक्ती शून्य झाली होती. अशा अवस्थेमध्ये शून्य अवस्थेपासून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ध्यान साधनेला सुरुवात केली. चित्ताची अवस्था बेचिराग झाली होती. चित्तामध्ये अनेक प्रकारचे विचार येत होते आणि जात होते. अनेक प्रकारच्या मारसेनाने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला चिथावणी दिली. मारसेना
बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाशी युद्ध करण्यास सज्ज झाली. अनेक प्रकारचे मार, त्यामध्ये सहस्र बाहूवाले शस्त्रधारी, शेकडो हात असलेले, शेकडो हातामध्ये शेकडो शस्त्र असलेले मार सेनेचे महाबळ बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला पराजित करण्यासाठी आले. सुसाट वारा सुटला, पाऊस आला, अनेक प्रकारची संकटे निर्माण झाली. नृत्यांगना, अनेक प्रकारचे नृत्य, अनेक प्रकारचे वाद्य साधना भंग करण्यासाठी, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची ध्यान साधना भंग करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी अनेको प्रकारची मारसेना बोधिसत्व सिद्धार्थ गौतमावर धावून आली. अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी, अनेक प्रकारचे मारसेनेचे बळ, अनेक प्रकारे चित्ताला नष्ट करण्यासाठी, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला पराजित करण्यासाठी अनेक प्रकारच्या मारसेना त्या बोधी वृक्षाकडे धाव घेत होत्या. हा प्रसंग बोधिसत्व सिद्धार्थ गौतमास नवीनच होता, नवीन अनुभव होता. मात्र वज्रासनामध्ये बसलेल्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने आपले चंचल मन स्थिर केले. कुठल्याही सेनेचा, कुठल्याही मार सेनेचा त्यांनी भय मनामध्ये उत्पन्न केला नाही, भीती उत्पन्न केली नाही. आणि स्थिर बलाने, मोठ्या शौर्याने त्यांनी आपल्या तपसाधनेला सिद्ध करण्यासाठी मनामध्ये निश्चय केला की आता मला कोणतीही मारसेना पराजित करू शकणार नाही. जोपर्यंत मला संबोधित ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी माझी तपसाधना, ध्यान साधना भंग होऊ देणार नाही, असा संकल्प केला आणि आपल्या ध्यान साधनेला सुरुवात केली. मारसेनेला पराजित करून पहिल्याच पराक्रमामध्ये ते विजयी झाले. आपल्या चित्ताला आणि मनाला स्थिर केले आणि त्यांनी दुःखाचे मूळ शोधले. 7 आठवडे त्यांनी तप साधना केल्यानंतर त्यांना दुःखाचे कारण काय आहे, कशामुळे दुःख उत्पन्न होते, दुःखाच्या उत्पत्तीचे कारण काय आहे हे त्यांना कळले. आणि त्यांना संबोधित ज्ञानामध्ये सर्वात प्रथम दुःख आहे, दुःख उत्पत्तीचे कारण आहे आणि ते दुःख नष्ट करता येते. आणि त्यावर जो उपाय आहे, 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग, हे त्यांना त्या संबोधीमध्ये प्रथमतः त्यांना समजले की दुःखाचा उगम अविद्यामुळे होतो. त्यांना प्रतित्य समुद्पाद चक्र त्यांच्या लक्षात आले की दुःखाचा उगम कसा 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 होत जातो. सर्वात पहिला अज्ञान, अज्ञानापासून मग संस्कार, संस्कारापासून मग विज्ञान, विज्ञानापासून मग नामरूप, नामरूपापासून जे 6 आयतन आहेत त्या आयतनाचा स्पर्श आणि त्या स्पर्शातून होणारी वेदना, वेदनातून मग तृष्णा उत्पन्न होते. तृष्णेपासून मग उपादान म्हणजे ग्रहण करण्याची शक्ती, उपादान उत्पन्न होते. उपादानातून मग भव उत्पन्न होते. भव म्हणजे आवागमन. आणि मग त्यातून जन्म उत्पन्न होतो. आणि जन्म जसा उत्पन्न झाला तर मग दुःख आणि मरण असे हे पटिच्च समुत्पादाचे दुःख चक्र त्यांच्या लक्षात आले. आणि मग त्यांनी हेच चक्र जे आहे या चक्राला विरुद्ध दिशेने त्यांनी फिरवले की याचा नाश कसा करता येईल. मग त्यांनी विचार केला की अविद्या नाही, विद्या आवश्यक आहे, ज्ञान आवश्यक आहे. ज्ञान जर असेल तर संस्कार, विज्ञान, नामरूप, 6 इंद्रिय, स्पर्श, वेदना,
तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरा मरण यावर उपाय शोधता येईल. आणि यावर उपाय काय आहे? मग त्यांनी पुन्हा आपल्या तपश्चर्येला पुष्टी केली. ती तपश्चर्यामध्ये अजून त्यांनी आपल्या चित्ताला घट्ट करून शोध घेत गेले. आणि नंतर मग त्यांना 10 पारमिता, 10 उपपारमिता अशा पारमिता त्यांनी संपन्न केल्या. त्यामध्ये शील पारमितामध्ये नैतिकता, म्हणजे कोणतेही वाईट कर्म करायचे नाही. शील पारमिता, दान पारमिता, नैष्क्रम्य पारमिता, वीर्य पारमिता, शांती पारमिता, सत्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, प्रज्ञा पारमिता, मैत्री पारमिता आणि 10वी उपेक्षा पारमिता. ह्या सर्व पारमिता त्यांनी पूर्ण केल्या. 4 आर्य सत्यांचे त्यांना ज्ञान झाले. आणि त्या 4 आर्य सत्यातूनच मग दुःखाचा जो विनाश होतो, त्या विनाशाचे कारण त्यांनी शोधले की याचा विनाश कसा करता येईल. त्यामध्ये 3 गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की प्रज्ञा असणे आवश्यक आहे. प्रज्ञा म्हणजे दुःखाचा विनाश करण्यासाठीचा जो उपाय आहे. विद्या, ज्ञान, प्रज्ञा. प्रज्ञेमध्ये त्यांना काय काय दिसले? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी. ह्या 3 गोष्टी त्यांनी शोधल्या. त्याच्यानंतर याला आवश्यक आहे शील. ते सुद्धा त्यांनी शोधले की शीलामध्ये सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम ही गोष्ट आवश्यक आहे दुःख नष्ट करण्यासाठी. आणि मग समाधी सुद्धा आवश्यक आहे. समाधी असणे आवश्यक आहे. तर त्या समाधीमध्ये सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी असे 8 प्रकारचे जे गुण आहेत, हे गुण दुःख नष्ट करण्यासाठी आवश्यक आहेत. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये त्यांनी विचार केला की दुःख नष्ट करण्यासाठी, दुःखाचा निरोध करण्यासाठी काय आर्य सत्य आहे. त्या 4 आर्य सत्यानंतर त्यांना जे आर्य अष्टांगिक मार्गाचे ज्ञान झाले, त्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी या सर्व गोष्टींचे त्यांना ज्ञान झाले. आणि ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली, 7व्या आठवड्यामध्ये 7 सप्ताह कठोर तपश्चर्या केली, ध्यान साधना केली आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले. ज्यावेळी त्यांना संबोधी प्राप्त झाली, त्यांच्या मनामध्ये खूप मोठा आनंद प्राप्त झाला. परिवाराचा त्याग करून 6 वर्षे लोटली होती आणि 6 वर्षानंतर त्यांना संबोधी ज्ञान प्राप्त झाले. 29व्या वर्षी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने आपले राजपाट, हितनाथ, जेवढेही नातेवाईक होते, जेवढे धन द्रव्य होते, सर्व त्यागून 6 वर्षे तपश्चर्या केली. आणि 6 वर्षाच्या तपश्चर्येनंतर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले. त्या निरंजना नदीच्या तीरावर उरुवेला वनामध्ये त्या पावन पवित्र बोधी वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली आणि ते सम्यक संबुद्ध बनले. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपले लोचन हळूच उघडले. मनामध्ये खूप हर्ष होता, आनंद झाला होता आणि आपली करुणामय दृष्टी त्यांनी प्रथमतः त्या बोधिवृक्षाकडे टाकली. त्यांनी बोधिवृक्षाला बघितले. मनामध्ये अनंत प्रकारची करुणा जागृत झाली. त्या बोधिवृक्षाची कृतज्ञता
त्यांनी अंतर्मनातून प्रकट केली आणि मनासीच प्रश्न केला की मला संबोधी ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या मनामध्ये खूप आनंद निर्माण झाला आणि करुणामय दृष्टीने त्यांनी आपल्या आजूबाजूला बघितले, आकाशाकडे बघितले, त्या बोधिवृक्षाकडे बघितले आणि मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की मला सम्यक संबोधी प्राप्त झाली, पण या ठिकाणी कोण साक्षीदार आहे की मला सम्यक संबोधी प्राप्त झाली? आकाश आहे, बोधिवृक्ष आहे. त्यांच्या मनामध्ये साक्षीदाराची भावना ज्यावेळी उत्पन्न झाली त्यावेळी त्यांनी आपला उजवा हात भूमीला स्पर्श केला आणि मनामध्येच बोलू लागले की मला जी संबोधी प्राप्त झाली, या संबोधीची साक्षीदार ही भूमी आहे. आज आम्ही बघतो महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची प्रतिमा भूमिस्पर्श मुद्रा, ज्या वेळी आम्ही बघतो त्यावेळी त्या संबोधीला स्मरण करतो की ही ज्ञान मुद्रा आहे. याला भूमिस्पर्श मुद्रा म्हणतात आणि संपूर्ण विश्वामध्ये या मुद्रेला सर्वात अधिक महत्व आहे, कारण ती ज्ञान मुद्रा आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना संबोधी प्राप्तीनंतर त्यांनी या भूमीला साक्षीदार बनवले की मला जी संबोधी प्राप्त झाली याला ही भूमी साक्षी आहे. असा विचार करून त्यांनी त्या भूमीला 3 वेळा अभिवादन केले आणि उठून उभे राहिले आणि त्या बोधिवृक्षाकडे बघून त्यांच्या मनामध्ये कृतज्ञता निर्माण झाली की हे बोधिराजा, माझ्या तपसाधनेमध्ये, माझ्या ध्यान साधनेमध्ये आपण मला सहयोगी बनलात. त्यामुळे त्यांनी त्या बोधिवृक्षाला सुद्धा 3 वेळा अभिवादन केले आणि आनंदाच्या भरामध्ये त्या बोधिवृक्षाकडे बघून ते निरंजना नदीकडे चालायला लागले. निरंजना नदीच्या काठावर आल्यानंतर त्यांनी स्नान केले. स्नान केल्यानंतर त्या निरंजना नदीची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली. सुजाताची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली की जिच्या खिरीमुळे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी ज्ञानाची ऊर्जा मिळाली. कदाचित सेनानी पुत्री माता सुजाताने जर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला खीरदान केली नसती तर कदाचित संबोधी ज्ञान प्राप्त झाले असते की नसते. त्यांनी पुन्हा त्या निरंजना नदीमध्ये स्नान केले. पुन्हा त्या बोधिवृक्षाजवळ येऊन त्याला 3 वेळा अभिवादन केले आणि मनाशी संकल्प केला की आता मला संबोधी ज्ञान प्राप्त झाले तर मी दुःख नाहीसे करू शकतो, युद्ध नाहीसे करू शकतो. तेव्हा राजनगरी कपिल वस्तूमध्ये जाण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला की आता मी परत जाऊन युद्ध नाहीसे करू शकतो. आणि मनोमनीच अजून एक विचार आला की नाही, हे केवळ दुःख, राजनगरी कपिल वस्तूचे दुःख ज्ञानाचा उपयोग नसून संपूर्ण जगातील दुःख नाहीसे करायचे आहे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये आले की माझ्यासोबत जे 5 तपस्वी होते त्या 5 तपस्वींना मी हे प्रथमतः सांगेन, कारण हे 5 तपस्वी त्या निरंजना नदीच्या काठी हे 5 तपस्वी आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम असे 6 जण मिळून तपश्चर्या करीत होते, ध्यान साधना करीत होते. सुजाताची खीर ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ग्रहण केली त्यावेळी हे 5 तपस्वी सिद्धार्थ गौतमाला सोडून गेले होते. त्यांनी सिद्धार्थ गौतमावरती आरोप केला की तपसाधनेमध्ये अन्न ग्रहण करायचे नाही
हे ठरविले आणि मध्येच अन्न ग्रहण केले. त्यामुळे ते पाचही तपस्वी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमावर रुसले होते आणि त्यांनी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सोडून ते वाराणसीला निघून गेले. तेव्हा त्यांनी संकल्प केला की नाही, माझ्यासोबत जे 5 तपस्वी होते त्यांना मी हे ज्ञान प्रथमतः देईल. आणि त्यांनी पुन्हा त्या बोधिवृक्षाकडे बघून कृतज्ञता व्यक्त केली, अभिवादन केले आणि ती पायी चालत 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 वाराणसीतील मृगदाय वनामध्ये जे 5 तपस्वी ध्यान करण्यासाठी गेले होते, तपश्चर्या करण्यासाठी गेले होते, त्यांच्या आश्रमाकडे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध निघाले. सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर निसर्गातील जेवढ्याही शक्ती आहेत त्या सर्व शक्ती बुद्धांच्या सेवेमध्ये रुजू होतात. कारण सर्वांना हवी असते करुणा, सर्वांना हवी असते मंगलमैत्री, सर्वांना मंगलमैत्रीचा सहवास हवासा असतो. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी बुद्ध असतील त्या त्या ठिकाणी संपूर्ण प्राकृतिक शक्तीचा वर्षाव तथागतांवरती होतो. ज्यावेळी तथागत उरुवेला नगरीतून त्या बोधिवृक्षाखालून जेव्हा वाराणसीला जायला निघाले, तो अनंत प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या सर्व सेवेमध्ये महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्धांच्या सेवेत रुजू झाल्या आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या आजूबाजूने प्राकृतिक शक्ती चालायला लागली. तथागतांचा धम्म हा निसर्गाच्या नीती नियमांशी सुसंगत आहे. संपूर्ण निसर्ग हा बुद्धांवर आकर्षित होता. महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्ध त्या मृगदाय वनामध्ये वाराणसीला पोहोचले. त्या 5 तपस्वींनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना येताना बघितले आणि त्यांनी आपसामध्ये चर्चा करायला सुरुवात केली की रे बघा, श्रमण गौतम भ्रष्ट संन्यासी ज्याने आपली तपसाधना भूकेच्या अभावी सोडून दिली, आपली तपश्चर्या भंग केली आणि अन्नप्राशन केले, तोच श्रमण गौतम आता आपल्या जवळ येत आहे. निंदा करायला लागले आणि आपसात चर्चा केली की ज्यावेळी श्रमण गौतम येईल त्यावेळी त्याला पाणी द्यायचे नाही, हातपाय धुवायला पाणी द्यायचे नाही, बसायला आसन द्यायचे नाही आणि कुठल्याही प्रकारचे दुसरे सुसंवाद करायचे नाहीत. दृष्ट संकल्प त्या 5 तपस्वींनी केला. मात्र जसे जसे आहारात सम्यक संबुद्ध त्यांच्या जवळ जवळ जायला लागले तसे तसे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत गेले. कारण महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्धांची मंगल मैत्री त्यांच्यावर वास करत होती, त्यांच्यावर वर्षाव करत होती, त्यांच्यावर वर्षाव करत होती आणि तसे तसे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत होते. जसे ही आहारात सम्यक संबुद्ध त्यांच्या शेजारी पोहोचले तसे त्यांनी पाय धुवायला पाणी दिले, तथागतांना बसायला आसन दिले, तथागतांचा आदरपूर्वक समाचार घ्यायला सुरुवात केली, तथागतांना उच्च आसनावर विराजमान केले. कारण ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम नव्हते, ते आहारात सम्यक संबुद्ध होते, ज्यांना दुःखमुक्तच नव्हे तर जीवनमुक्त असे महान सुख लाभले होते. तथागतांना संबोधीच्या वेळेस अहरत पद प्राप्त झाले आणि त्याच वेळी त्यांना महापरिनिर्वाणाचा साक्षात्कार सुद्धा झाला. बऱ्याच उपासक उपासिकांना वाटत असेल की 80 वर्ष झाल्यानंतर कुशीनगरमध्ये त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. नाही, त्या बोधिवृक्षाखाली जसे
बोधिसत्व सिद्धार्थाला अहरत पद प्राप्त झाले, ते सम्यक संबुद्ध बनले, त्याच वेळी त्यांना महापरिनिर्वाणाचा साक्षात्कार झाला. ते दुःखमुक्त झालेत, ते जीवनमुक्त झालेत. म्हणूनच ते सम्यक संबुद्ध म्हणून नाव रूपास आले. तेव्हा त्या पाचही तपस्वींनी अहरत सम्यक संबुद्धांचा आदर सत्कार केला, विचारपूस केली. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या मनातील हर्ष, आपल्या मनातील ती पहिली मंगलमैत्री त्या पाचही तपस्वींना सांगितली की मला संबोधित ज्ञान प्राप्त झाले. मग त्यावर ते पाच तपस्वी विचारायला लागले की सम्यक संबोधित ज्ञान प्राप्त झाले म्हणजे काय झाले. बघा, तपस्वी त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे काय झाले, कसे. तर महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सांगितले की जगामध्ये दुःख आहे, त्या दुःख उत्पत्तीचे कारण आहे आणि ते दुःख नष्ट करण्यासाठी त्यावर उपाय आहे. आणि काय उपाय आहे, तर भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग त्या पाचही परिव्राजकांना सांगितला. दुःखाचे चक्र, प्रतित्य समुत्पाद, हे सर्व महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी त्या पाच तपस्वींना सांगितले. त्या पाचही तपस्वींनी तथागतास आदरपूर्वक अभिवादन केले आणि हे तथागत, आमचे शिष्यत्व पत्करा, आम्हाला शिष्य म्हणून स्वीकार करा आणि आम्हाला आपल्या करुणामय धम्माची दीक्षा द्या. अशी 3 वेळ याचना केल्यानंतर अहरत सम्यक संबुद्धांनी त्यांना प्रवज्जा देऊन उपसंपदा केली. आणि नंतर तेच भिक्खू, 5 भिक्षू पहिले शिष्य तयार झाले आणि त्यांनी अहरत सम्यक संबुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. दररोज उठणे, स्नान आदी करून नगरीमध्ये जाणे, भिक्षाटन करणे, चारिका करणे, हवे तेवढेच अन्न ग्रहण करणे, 5 घरची चारिका करून हवे तेवढे अन्न ग्रहण करणे आणि आवश्यकतेनुसारच आहारावरती नियंत्रण ठेवून त्यांनी आरोग्य संपदा मिळवली. आणि जी जी त्या अन्नापासून ऊर्जा मिळेल ती सर्व जनजागृतीमध्ये, नगरीतील लोकांच्या जनजागृतीसाठी उपयोग करावा. लोकांना धम्म देऊन अज्ञानाला दूर करावे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांकडे वाराणसीतील मोठमोठे व्यापारी लोक येऊन त्यांनी सुद्धा उपासकाची दीक्षा घेतली आणि तथागतांचा भिक्खू संघ आणि उपासक संघामध्ये वाढ व्हायला लागली. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना ज्या ज्या वेळी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्या लोकांबद्दल अहरत सम्यक संबुद्धांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुजाताची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली. ज्यावेळी सेनानी पुत्री तिला कळले की बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले, तेव्हा ती त्यांच्याकडे गेली आणि गेल्यानंतर तिला खूप हर्ष झाला. ती आपल्या बाळाला घेऊन अहरत सम्यक संबुद्धांकडे गेली आणि तिने भोजनाचे निमंत्रण अहरत सम्यक संबुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला भोजनाचे निमंत्रण दिले. आणि काही काळानेच ती सेनानी पुत्री सुजाता भिक्खुनी बनली. भिक्खुनी झाल्यानंतर तिने अहरत पद प्राप्त केले. माता सुजाता अहरत बनली. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी 80 वर्ष आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केवळ आणि केवळ मनुष्याच्या हितासाठीच केला. तथागतांचा धम्म करुणामय आहे. या धम्मामध्ये मनुष्याच्या मनामध्ये
करुणा आणि मंगलमैत्री जागृत होते. आणि करुणा आणि मंगलमैत्री जर मनुष्याच्या मनामध्ये असेल, चित्तामध्ये असेल, तर मनुष्याला कुठेही अडचण नाही. मनुष्य कधीही पराजित होणार नाही, तो नेहमी विजयीच होणार. कारण करुणा आणि मंगलमैत्री हे दोन गोष्टी अशा आहेत की ते नेहमी दुसऱ्याचे मन जिंकित असतात. म्हणून नेहमी आपल्या मनामध्येही करुणेचा भाव ठेवावा, मनामध्ये मंगलमैत्री उत्पन्न करावी. तथागतांच्या धम्मामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्व अनमोल आहेत. मी सर्व आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांना या धम्मदेशनेच्या माध्यमातून विनम्रपणे निवेदन करतो की आपण बौद्ध साहित्याचे पठन करावे. त्रिपिटक आहे, मिलिंद प्रश्न आहे, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. प्राचीन काळामध्ये जे जे घडलेले आहे ते सर्व त्रिपिटकामध्ये आहे. जसे होते तसेच आहे, त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही. धम्मपद आहे. भगवान बुद्धांनी जे जे वचन केलेले आहे ते सर्व धम्मपदामध्ये लिपिबद्ध आहे. आपण ही सर्वांनी त्याचा अभ्यास करावा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बौद्ध ग्रंथ आपल्या सर्वांसाठी अनमोल देणगी आहे. त्यामुळे या ग्रंथाचे पठन वर्षावासात केलेच पाहिजे. जर वर्षावासामध्ये नाही केले तर आपण दररोज 2-2, 3-3, 4-4 त्यातील पाने पठन करावी. कारण मनुष्याला जर धम्माचे ज्ञान नसेल तर त्याला दुःख आणि दुःखच भोगावे लागेल. धम्मच एक अशी गोष्ट आहे की मनुष्याचे दुःख नाहीसे करणारे आहे. मनुष्याला जर दुःख मुक्त व्हायचे असेल, जीवन मुक्त व्हायचे असेल तर केवळ आणि केवळ एकच रस्ता आहे. आणि तो रस्ता म्हणजे अहरत सम्यक संबुद्धांचा धम्म. जे जे लोक धम्मपथावर आहेत, धम्मपथावर आरूढ आहेत, ते दुःखमुक्त आहेत, जीवनमुक्त आहेत. क्रमाक्रमाने सर्व प्राप्त होते. जसा जसा आपण धम्माचा अभ्यास कराल तसे तसे आपल्याला सुख प्राप्त होईल. त्यामुळे या धम्मदेशनेच्या माध्यमातून सर्वांना पुन्हा विनम्र निवेदन करतो की आपण बौद्ध ग्रंथांचे पठन करावे. आम्हाला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे की प्रत्येक रविवारी आपल्या लहान मुळा बाळांसह बुद्ध विहारात गेले पाहिजे. आठवड्यातील एक दिवस दिलेला आहे रविवार, म्हणून सर्वांनी रविवारच्या दिवशी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे. कारण त्या काळीही राजाच्या काळामध्येही मोठमोठे जे बुद्ध मठ होते, मोठमोठ्या लेणी होत्या, हे त्यावेळी धम्म प्रचार आणि प्रसाराची केंद्र होती. आजही गावागावामध्ये बुद्ध विहारे निर्माण झालेली आहेत आणि ते धम्म प्रचार आणि प्रसाराचे केंद्रे आहेत. धम्म प्रचार आणि प्रसाराच्या केंद्रावर जाऊन आपण ही सुद्धा धम्माला ग्रहण करणे आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी बुद्ध विहारावर जावे. या वर्षावासाच्या काळामध्ये बुद्ध विहारामध्ये भिक्खू भिक्खुणी एकाच जागी स्थिर असतात. वर्षावासाच्या काळामध्ये त्यांना इकडे तिकडे जाता येत नाही, तेव्हा त्यांना भोजनदान, औषधीदान आणि त्यांच्या सर्व आवश्यक वस्तू ज्या आहेत नियमाप्रमाणे त्यांना दान दिल्या पाहिजे. दान देऊन पुण्य संपादित करावे. आपल्या घरामध्ये जे वृद्ध माता पिता आणि अनेक वृद्ध व्यक्ती असतील त्या वृद्ध व्यक्तींची सेवा करणे ही आवश्यक आहे. लहान बालक बालिका असतील त्यांच्यावर सुद्धा धम्माचे संस्कार होणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये हे जो संस्कार त्यांना चांगल्या मार्गावर नेतील आणि त्यांना धम्म कळायला लागला तर तेही
आयुष्यभर सुखाचे धनी होतील। मी सर्वांसाठी, माझ्या प्रिय आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांसाठी या धम्मदेशनेच्या माध्यमातून तथागतांच्या चरणी मंगल मैत्रीची कामना करतो। भवतु सब्ब मंगलं, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो।